Hello traders, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो आता काय वाटतंय उद्याच्या मार्केटसाठी 6 एप्रिल 2026. हिस्ट्री मधला म्हणजे खूप पॅनिक सिच्युएशन असलेला मार्केट डे असणार आहे. याचं रिझन काय बघा. जवळपास सुट्ट्या कंप्लीट 1 तारखे म्हणजे 3 तारखेला सुट्टी, 2 तारखेला सुट्टी, गुड फ्रायडेची सुट्टी किती तारखेला होती? या 3 तारखेला होती आय गेस. गुड फ्रायडे कधी होता? येस, 3 तारखेला गुड फ्रायडे. ओके, आणि मग मंडे मार्केटमध्ये बूम. आता बूम कोणत्या ठिकाणी? जर प्रॉपर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला असं दिसेल की जेव्हा जेव्हा मार्केट पडतंय त्याला पाडण्याची कारण FIS. जिथं जिथं मार्केट अपसाइड आहे त्याला अपमूव्ह घेऊन जाण्याचं कारण DIs. प्रत्येक सप्लाय झोन रिस्पेक्ट करतोय ऍग्री. प्रत्येक सप्लाय झोन रिस्पेक्ट करतोय ऍग्री. बट आता जर समजा ह्या लेवलला ज्या ज्या लोकांनी पुट घेऊन ठेवला असेल, मला सांगा, ह्या लेवलला ज्या ज्या लोकांनी पुट घेऊन ठेवला असेल त्यांना गॅप डाऊन मिळाला ना, पण जे ते वेट करून बसलेत त्यांचा तर म्हणजे जेवढं प्रॉफिट त्यांना मिळालं तर सगळं ह्या एका ग्रीन कॅन्डल मध्ये गेलं. फ्रस्ट्रेशन होणार नाही तर मग काय होणार? आणि अशा अशा न्यूज आल्यात, आता सांगतो, मंडे मार्केटमध्ये आता उद्या डायरेक्ट गॅप डाऊन होतंय का काय, म्हणजे सरळ येतं 21,000ला येतो का काय झोन, काय सांगता येत नाही. काय इथून डायरेक्ट मग ह्या लेवलला जाते 23,000ला गॅप अप आणि मग डाऊनसाइड येते, म्हणजे काही सुद्धा सांगता येत नाही सध्या. मला ते ऑप्शन रायटिंग, कॉल रायटिंग, पुट रायटिंग, मला त्यात म्हणजे त्या फांद्यात पाडायचं नाही. म्हणजे मी इंटरेस्टेड अजिबात नाही ते ऑप्शन चेन डेटा अनालिसिस मध्ये, अजिबात इंटरेस्टेड नाही. चार्ट मला काय सांगते ते इंटरेस्टेड आहे. चार्ट माप सांगत असेल की कॉल रायटर्स या फाईन एवढे केलेले आहेत, पुट रायटर्स एवढे केलेले आहेत, रिटेलर्सनी पुट घेऊन ठेवलेले आहेत, सगळं सांगते. काय करायचं त्या मंडी मार्केटमध्ये? जे होणार ते होणारच आहे. हा, फक्त असं आहे की जर समजा ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या न्यूजमुळे, कारण डोनाल्ड ट्रम्प आणि म्हणजे इराण आणि US मध्ये वॉर संपण्याचं काय नाव घेत नाहीये, आणि 10 दिवसाचा जो अल्टिमेट दिला होता तो आता 48 तासांवरती आलाय की ट्रम्पने ट्विट केले की आता फक्त इराणकडे 48 तास आहेत. 48 तासामध्ये त्यांनी हॉर्मोज, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज रिलीज करा, ओपन करा, अदरवाईज आम्ही खूप म्हणजे शक्तिशाली तुमच्यावरती बॉम्बिंग करू, म्हणजे जे काय असेल ते वॉर चालू करू. आणि ट्रम्पने एक व्हिडिओ पण शेअर केला मस्त मध्ये, नंबर ऑफ एअरक्राफ्ट असे, एअरप्लेन्स असे मस्त मध्ये चाललेत वगैरे. त्यांच्या आईला मारून टाक एकदा सगळ्यांना कर, म्हणजे सगळ्या जगाला उडवून तू एकटा ट्रेड डील करत बस, ह्याच्यावरती टॅरिफ वाढव. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्या ह्या वॉर सिच्युएशन मध्ये सुद्धा ते टॅरिफ वाढवा लागले. इव्हन फार्मा सेक्टर सुद्धा कदाचित मंडे मार्केटला पडू शकतं, कारण त्याने टॅरिफ आय थिंक 100% समथिंग अराउंड काहीतरी इन्क्रीज केलेले ते फार्मा सेक्टरवरती जे इम्पोर्ट होतात ते. सांगा आता काय काय बोलायचं काय. सो विल गो विथ द अनालिसिस फर्स्ट. सध्या हायर टाइम फ्रेम अनालिसिस आपणच करूया. मार्केट सध्या असं दिसतंय, निफ्टी 50 इथे काय दिसतंय बघा, एम पॅटर्न दिसतोय. आता हा एम कसा आहे? हा एम असा आहे ज्याच्यामध्ये इथं लिक्विडिटी स्वीप झाली अशी दिसते आपल्याला. म्हणजे हा एक हाय होता ह्या लेवलला, या हायला ब्रेक करायच्या आधीच, म्हणजे क्लोजिंग करायच्या आधीच तिथनं काय झालं, डाऊन साइड मोमेंटम आली. ओके, आणि आता सध्या निफ्टी हा त्याच्या नेकलाईनला ट्रेड करतोय इथे. ही रेड कॅन्डल किती स्ट्रॉंग दिसते, म्हणजे किती FIS ने सेलिंग केलेलं या लेवलला. काय वाटते आता, हा ही लेवल तोडेल
हे बघा, स्पष्ट सांगायचं झालं तर मग वॉर चालू असू दे न चालू असू दे, स्ट्रक्चर तर हे सांगते की ही लेवल तोडली पाहिजे त्यांनी. 21,000ची लेवल ही तोडलीच पाहिजे, त्या पर्याय नाही. त्यानं डायरेक्ट मग ह्या क्वार्टरली डिमांड झोन मधनच येऊनच मग रिएक्शन दिले पाहिजे 19,18,000ला निफ्टी. ही लेवल तर तोडलीच पाहिजे असं मला दिसतंय. बट समजा मंडे मध्ये सकाळी एकदम गॅप डाऊन वगैरे होऊन ट्रेडिंग चालू झालं आणि संध्याकाळपर्यंत जर समजा ट्रम्प म्हणला बास मला वॉर करायचं नाही, झालं माझं सगळं संपलं आता, मग इराण काय पण करू दे मला काय फरक पडत नाही, असं जर म्हटलं तो निफ्टी डायरेक्ट इथून गॅप अप, इथं डायरेक्ट येणार इथं 24,000ला, 25,000ला, 26,000ला. आणि आय थिंक निफ्टीचं आपल्याला काय दिसतंय का बघा निफ्टी मध्ये. निफ्टीचा बेसिकली हाय जो होता तो ह्यांनी काहीतरी कमी केलेला आहे असं मला एक न्यूज आली होती. ओके, अजून तर काय नाहीये. ठीक आहे. विकली बघा, विकली काय झाले, ह्या झोन म्हणून रिॲक्शन तर आले, पण हा झोन ओरिजिन जरी एवढ्या मोमेंटमचा असला तरी ह्याच्यावरती काय क्लोजिंग देण्याचा प्रयत्न नाही केला याने. जर समजा कोणी इथं निफ्टीचा फ्युचर शॉर्ट करून बसला असेल तर यार किती भारी. बट सगळं प्राइस ऍक्शन तर हे सांगते की हे तुटलं पाहिजे. आता इथे काही सुद्धा राहिलेलं नाही. प्रत्येक आता ही विकली टाइम फ्रेम आपण अनालिसिस करतोय, विकलीमध्ये प्रत्येक ठिकाणी बघा ना बायरची वीकच किती कमी, इथं थोडेसे बायर्स ऍड व्हायला लागले. ते कोणामुळे, हे डीआयज मुळे, कारण हा एक झोन आहे म्हणून. इथे नंबर ऑफ बायर्स म्हणजे आपले जे डीआयज ना त्यांचे इथे पेंडिंग ऑर्डर्स पडलेले आहेत, त्याच्यामुळे हे बाईंग झालेलं आहे. जर समजा डीआयज आपले मार्केट होल्ड करू शकत नसेल तर एफ आय डायरेक्ट याला ब्रीच करून मग ह्या लेवलला निफ्टी येऊ शकतो 18-19,000. ते काही लगेच येणार नाही असं पटपट पटपट पटपट, बट होऊ शकतं. आता मंडेला किती गॅप डाऊन होतोय, गॅप अप होऊन परत डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू होते, नाही सांगू शकत. डेलीला बघूया. आता ही जी प्राइस ऍक्शन म्हणजे ग्रीन मध्ये कॅन्डल आली, ओके, ही हॅमर बघून परत बायर्स ऍड होणार, रिटेलर्स ही कॅन्डल बघून गॅप डाऊन करून सगळ्यांना परत बाहेर काढणार, किती लोकांचं नुकसान होणार परत. म्हणजे जोक नाही, म्हणजे खरंच खूप म्हणजे क्रिटिकल सध्या चालू आहे. आणि प्राइस मध्ये मोमेंटम चांगले आले, ऍग्री प्राइस म्हणजे जर मस्तच म्हणजे भारीच एकदम त्याचे प्राइस ऍक्शन चालू आहे. म्हणजे बघा ना, डाऊन साइड अप डाऊन 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 आणि अप. एकदम मस्त मोमेंटम आहे, एकदम झिगझॅग 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 झिगझॅग, राईट. अशी तर एक्झॅक्टली प्राइस मध्ये आपल्याला रिएक्शन तर पाहायला होती, तशी रिएक्शन पण मिळालेली. सो बेसिकली माझ्यासाठी तर निफ्टीचं प्राइस ऍक्शन मोमेंटम आणि ह्या लेवलमध्ये निफ्टी जी आता रिॲक्ट करते, मला नाही वाटत ही रिॲक्शन कंटिन्यू राहील. कारण बघा हे जरी बघितलं समजा, बघा ही ग्रीन कॅन्डल बघा, त्याच्या अगेन्स्ट एक दोन रेड म्हणजे ग्रीन कॅन्डल झाली आणि ह्या सप्लाय झोन मधनं काय झालं, परत डाऊन साइड आली. हा जो सप्लाय झोन होता रॅली सॉरी ड्रॉप बेस ड्रॉप, ह्या सप्लाय झोन मधनं प्राइस मध्ये डाऊन साइड मोमेंटम आली. आता परत सेम तशीच ग्रीन कॅन्डल केली, समजा इथं परत दोन ग्रीन कॅन्डल जर झाल्या तरी ह्या झोन पासून ह्या झोन मधनं परत काय येणार, डाऊन साइड मोमेंटम येणार. मी तेच म्हणतोय, जर समजा इथे ना ह्या लेवलला जर समजा वॉर जरा जरी समजा थांबलं ना, हे ते डायरेक्ट निफ्टी साइडवेज जाईल किंवा इथनं डायरेक्ट व्ही शेप मध्ये रिकव्हरी करेल, एवढी ताकद आहे आता. कारण डीआय ना ऑलरेडी बाईंग करून ठेवलेलं आहे, ते डायरेक्ट पंप करणार पैसा. ओके,
लेट चेक बँक निफ्टी. हो, बँक निफ्टी गॅपडाऊन होऊ शकते, म्हणजे ह्या लेवलपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टीसाठी लेवल्स अजून सुद्धा सेम आहेत. सध्या 51,000 म्हणजे 52,000 हा रेझिस्टन्स लेवल आहे, आणि 50,000 म्हणजे 47-48,000 हा एक सपोर्ट लेवल आहे, आणि बँक निफ्टी सध्या तिथं ट्रेड करते. माझ्यासाठी ओरिजिन जो आहे तो ह्या सगळ्या मोमेंटमचा तो आहे 48,631. म्हणजे बाय साईडला जर समजा इथं ट्रेड केला तरी आपल्याला भीती, म्हणजे मला पर्सनली भीती ही राहील की साला ट्रम्प काय सिच्युएशन करतोय, ट्रम्प काय म्हणतोय, आणि कारण इथं जर बाईक घेऊन बसलो तर ट्रम्प डायरेक्ट काहीतरी म्हणाल आणि उद्या मग बँक निफ्टी डायरेक्ट इथं येईल. नरेंद्र मोदींची कॅन्डल, ही नरेंद्र मोदीची कॅन्डल आहे, मी त्याला म्हणतो या कॅन्डलला मोदी कॅन्डल. दिस इज द मोदी कॅन्डल. ओके, बघा, मोदी गव्हर्नमेंट येणार नाही म्हणून कसली रेड कॅन्डल झाली, मोदी गव्हर्नमेंट क्रिएट झालं म्हणून बघा लगेच अपमूव. तेच आहे ना, एवढं सोपं नाही. आपल्यासारख्या लोकांना मार्केटमध्ये म्हणजे स्टेबल राहणं इट्स नॉट अ जोक. त्यामुळे स्ट्रिक्टली स्टॉप लॉस, मिनिमम रिस्क, प्रॉपर टार्गेट घेऊनच ट्रेड करा. बँक निफ्टीसाठी लेवल सेम आहेत अजून सुद्धा माझ्यासाठी. ही जरी ग्रीन कॅन्डल झाली असली तरी मी काय ह्याच्या बरोबर नाहीये, हे अजून इथपर्यंत जायला बघा, कुठपर्यंत पण जाऊ नये, पण सप्लाय झोन आहे, डाऊन साईड कंटिन्यू आहे अजून सुद्धा. माझ्यासाठी अपमूव कंटिन्यू होईल असं कुठे दिसत नाही अजून, तसे काय फुटप्रिंट दिसत नाहीये इन्स्टिट्यूशन लेवलला. ठीक आहे, ह्या लेवलला एक ओरिजिन आहे, सो इथे काहीतरी एक छोटासा ट्रेड बनतोय माझ्यासाठी. बघू, मला म्हणजे जर पॉसिबल झालं ह्या लेवलला आलाच उद्या, कारण गॅपडाऊन होऊ शकतो, उद्या आलाच तर इथं एक बाईंग पोझिशन घेऊ शकतो आपण, आणि मग थोडासा अपमूवमेंट मिळू शकतो. ओके, लेट्स सी द एचडीएफसी. सगळ्या झोन मध्ये सध्या तेच चालू आहे. एचडीएफसी बँक सध्या मी ह्या लेवलसाठी वाट बघतोय बघा, 695 698. ठीक आहे, इथे एक ओरिजिन आहे जो की एचडीएफसी मध्ये जेव्हा स्प्लिट झालं, तो स्प्लिट झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर एचडीएफसीने हे व्ही शेप रिकव्हरी केली होती. ओके, सो माझ्यासाठी वीकली डिमांड झोन मध्ये हा डेलीचा एक डिमांड झोन मला सापडलाय. आय थिंक हे मी डिस्कस पण केलं होतं की सध्या मी इथे अलर्ट पण लावलेलं, ह्याच्या खाली आला का मी ह्या लेवलला डायरेक्ट एचडीएफसीला बाय करणार आहे. आय नो इट्स ओके. सो बेसिकली एचडीएफसी खूप मेजर स्टेक असलेली इंडियन हायर व्हॉल्यूम असलेली बँक आहे. ठीक आहे, आणि वी नो की एचडीएफसी मध्ये सध्या इंटरनल क्रायसिस जे आलेले आहेत, इंटरनल काही गोष्टी चेंजेस आलेले आहेत बिकॉज ऑफ द युएई मध्ये त्यांच्या ज्या ब्रांचने जे काही समजा बॉन्ड्सच्या रिलेटेड काही फ्रॉड केला आहे, सो त्याच्यामुळे जे काही बँक म्हणजे सॉरी एचडीएफसी बँकमध्ये जे काही डाऊनफॉल आलेला आहे, सो मे बी तो कव्हर होण्यासारखा आहे. आणि ते काही बॉन्डच्या रिलेटेड झाले ना, इन्व्हेस्टमेंट, आणि एचडीएफसी मध्ये किती चांगलं प्रॉपर म्हणजे प्रॉफिट्स आहेत सध्या. ठीक आहे, सो त्याच्यामुळे जो का डाऊनफॉल आला, सो एवढा 52 वीक लो जर समजा त्याची व्हॅल्यू येत असेल तर एंटर होणं तो बनताय, रिस्क तो बनताय बाय. तिथं रिस्क घेऊ शकतो ना आपण, रिस्क घ्यायला काय हरकत आहे. सो सध्या मी हा झोन मार्किंग केलेला आहे, ह्या लेवलला तर मी एंटर होण्याचे चान्सेस माझे आहेत, म्हणजे मी ह्या लेवललाच एंटर होईन. ठीक आहे, लेट्स सी द आयसीआयसीआय. ओके, आयसीआयसीआय बघा सध्या त्याच्या डिमांड झोन मध्ये आलेला आहे. सध्या आयसीआयसीआय हा त्याच्या डिमांड झोन मध्ये आलेला आहे. ह्या डिमांड झोन मध्ये मी परवा पण म्हटलं होतं की या डिमांड झोन मध्ये आल्यानंतर आयसीआयसीआय काय करू शकतो की आयसीआयसीआय ह्याचा सगळ्यांचा स्टॉप लॉस घेऊन खालच्या डिमांड झोन मधून त्याची रिॲक्शन येऊ शकते, खालच्या डिमांड झोन मधून. ओके, इट्स माउस इज गोइंग टू हँग. लेट मी check, just end this task. Now it's fine. ओके, सो बेसिकली आयसीआयसीआय जो आहे तो ह्या झोन मधनं सध्या रिॲक्शन झालेलं आहे, त्याची ही जी काही रिॲक्शन आलेली आहे एवढी मोमेंटम.
आणि ICICI जरी समजा तुम्ही बघितला ना, खरंच म्हणजे चांगलं प्राइस एक्शन झालेलं आहे. जर समजा तुम्ही RSI बघितला ह्याचा, RSI आय होप एव्हरीवन अवेअर ऑफ दॅट RSI सध्या डायव्हर्जन्स समजा तुम्ही बघितला, सो RSI अपमूव्ह मध्ये चालू आहे, प्राइस डाऊनसाइड मोमेंटम मध्ये चालू आहे. सो तेच सांगतोय ना, प्रत्येक आपला जो म्हणजे मेजर स्टेक जो आहे, म्हणजे रिलायन्स घ्या, रिलायन्स तर अजून आलेला नाही, पण HDFC घ्या, ICICI बँक झोन तर सध्या का नाही त्याच्या चांगल्या बाय झोन मध्ये आलेला आहे. ठीक आहे. RSI बघा, RSI तो त्याच्या 30च्या वर परत आलेला आहे. जर समजा तो 30च्या खाली जर कंटिन्यू राहिला तर तो ओव्हरसोल्ड मध्ये जाऊ शकतो आणि मग तिथनं डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो, असंही होऊ शकतं. बट मला तसं वाटत नाही. बट जर समजा तुम्ही बघितला, ही डाऊनसाइड मोमेंटम दिसते आपल्याला. ओके, हे डाऊनसाइड मोमेंटम आहे. हे प्राइस मध्ये जर समजा तुम्ही इथं मार्किंग केलं असं, ह्या लेवलपासून असं मार्किंग केलं, ठीक आहे, हा एक डाऊनसाइड मोमेंटम आहे. आणि त्याचबरोबर जर समजा तुम्ही RSI मध्ये मार्किंग केलं, हे बघा RSI काय झालं ह्या लेवलपासून, ठीक आहे, मी जिथून मार्किंग केलं, RSI इथं अपवर्ड दिसतोय आपल्याला. ओके, RSI इथे आपल्याला अपवर्ड दिसतोय. तेच सांगतोय म्हणजे आता खरं म्हणलं तर इन्व्हेस्टमेंटचं आहे, चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. बट तोच प्रश्न झाला ना, की इराण आणि US मध्ये काय होणार आहे. आपल्या इंडियन मार्केटला काय सवय लागली आहे कोणाच्या ते US वरती, त्या US नादाला लागून आपली वाट लागली सगळी. त्याच्यामुळेच तर सगळं व्हायला लागले. नाहीतर मी इथं म्हणजे मी तर डायरेक्ट डोळे झाकून उतरलो असतो. प्रॉब्लेम तोच आहे की उद्या आपण एंटर होऊ, चांगली क्वांटिटी आपण ऍड करू आणि उद्या गॅप डाऊन झालं तर आणि मग खाली गेला तर. आता RSI डायव्हर्जन्स दिसतोय ना आपल्याला. RSI डायव्हर्जन्स आय होप एव्हरीवन अवेअर ऑफ दॅट. इफ नॉट I'll create, please add the comment section if you want to like address these kind of scenarios in video, so I'll make the video. ओके, मी व्हिडिओ बनवेन त्या RSI डायव्हर्जन्स कधी यूज करायचा, कसा यूज करायचा, काय मिनिंग आहे त्याचं. ठीक आहे. सो प्राइस ऍक्शन तर चांगली झाली ICICI मध्ये, HDFC मध्ये पण चांगली झाली, राईट. लेट्स सी फॉर द रिलायन्स मध्ये मोमेंटम आली. ही जी रेड कॅन्डल आहे ना, ही तर सगळ्यांना घाबरवलं रेड कॅन्डलने. बघा, सगळ्यांना घाबरवलं. इथं 1 आवरचा जो डिमांड झोन होता, इथे जे जे उतरले असते ना त्यांचा सगळ्यांचा एसएल घेतला इथे. विकली बघितले तर रिलायन्स सध्या निगेटिव्ह आहे अजून. पण तोच जर समजा, पण तरी तेच आलं, जर समजा बँक निफ्टी जर त्याच्या ओरिजिनला हिट केलं आणि बँक निफ्टी जर मुवमेंट अप गेली तर निफ्टीला बँक निफ्टी वर घेऊन जाणार. ओके, सो रिलायन्स साठी म्हणजे ही जी काय हॅमर घेतली आहे ना, मला तर बेसिकली अजून ही हॅमरचं कणीच कळला नाही. तर हॅमर का झाली, एवढी बाईंग कुठनं आली मध्येच. DIS ला तर पहिलं महत्वाचं काही काम नाही, जिथं सेलिंग दिसलं तिथं पैसा टाकून बाय करत बस. ओके, आता ही हॅमर बघून जे लोक ना बाय साईडला उतरलेत, जी लोक बाय साईडला उतरलेत, सो मे बी त्यांचा एसएल घेतला जाईल असं दिसतंय मला. एसएल घेतला जाईल कारण इथे एक लिक्विडिटी तयार होते. आता ही जी ग्रीन कॅन्डल तयार झाली, ह्या ग्रीन कॅन्डल नंतर बघा ह्या हॅमरनं काय केलं, ह्या लेवलला जेवढे काही एसएल होते ते सगळ्यांचा एसएल हंट केला, लिक्विडिटी घेतली आणि रिलायन्स काय गेला, अपमूव्ह गेला. देन त्यानंतर परत इथे हॅमर तयार होते. हा, आपण आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण हे म्हणून म्हणत होतो की बाबा इथे रिलायन्स थांबला पाहिजे, साईडवेज गेला पाहिजे. सो ते तर व्हायला लागले इथे. बट अजूनपर्यंत सुद्धा त्यानं त्याचा एखादा मेजर सप्लाय झोन ब्रीच केलेला नाहीये, म्हणजे एखादा सप्लाय झोनचा ब्रेकआउट आलेला नाहीये, जेणेकरून हे सांगायला की बाबा रिलायन्स ह्या झोन मधनच अपमूव्हला परत रिव्हर्सल देईल. त्यामुळे मला असं दिसतंय की रिलायन्स अजून सुद्धा डाऊनसाइड येऊ शकतो. रिलायन्स ह्या लेवलला येऊ शकतो, इथे ह्या ओरिजिनला. ह्या एक झोन आहे. तर मी विकली बघा, ओके, हा विकली झोन आहे ह्या लेवलला. सो रिलायन्स अजून तर इथे येऊ शकतो, कारण विकली स्ट्रक्चर खूप निगेटिव्ह आहे मित्रांनो. विकली स्ट्रक्चर बघा काय दिसते आपल्याला. हा, हे ग्रीन कॅन्डल नंतर जे काही सेलिंग आले ते खूप स्लो आले, सेलिंग खूप स्लो आले. बट
एकाही कॅन्डलने त्याचा प्रिव्हियस हाय जो होता, प्रिव्हियस हाय म्हणतोय, एकाही कॅन्डलने त्याचा प्रिव्हियस हाय तोडून वरती क्लोजिंगच दिलेलं नाहीये. सो आपण कसं म्हणू शकतो की अजून रिलायन्स मध्ये म्हणजे बाईंग मोमेंटम येणार आहे? नाही दिसत आहे. आता काय दिसतंय, त्याचा प्रिव्हियस डेचा जो लो होता ह्या रेड कॅन्डलने क्लोज केला, परत ह्या कॅन्डलने ह्याचा लो कॅन्डल क्लोज करून म्हणजे त्याच्या नियर अबाउट क्लोजिंग दिलेलं आहे. सो मला तरी ह्या वीक मध्ये अजून सेलिंग दिसते इथपर्यंत रिलायन्स मध्ये. आता एवढं सेलिंग केल्यानंतर काही वेळापर्यंत म्हणजे हा एक सपोर्ट झोन होता, इथे काही थोडासा हॉल्ट घेतला असेल रिलायन्सने, अगेन ही विल कंटिन्यू द डाऊन साईड डायरेक्शन. होऊ शकतं ना. सो रिलायन्स मध्ये अजून सुद्धा म्हणजे मी ह्या लेवलसाठी वाट बघतोय. इथे मला जी पाहिजे ती प्राइजेशन झाली पाहिजे आणि लेट्स होप फॉर द बेस्ट. विल सी SBI लाईफ इन्शुरन्स. ओके. SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये हा जो काही झोन होता वीकली त्याचा ब्रेकडाऊन आलेला आहे आणि इथं जो कोणी उतरलं असेल माझा व्हिडिओ बघून किंवा मी सुद्धा मला मला टाइमच भेटला नाही सोडा कर, या लेवलमध्ये प्राइस ऍक्शन आली म्हणजे इथे एंटर बघा, इथे एंट्री मिळाली, एंट्री मिळाल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गॅप अप म्हणजे जवळपास नाही म्हणला तर किती लेवल होती, 1778 ते 1830 म्हणजे चांगली मोमेंटम मिळाली होती. सो ह्या झोनची रिॲक्शन ऑलरेडी संपलेली आहे. सो आणि आता बेसिकली डेलीला जर बघितलं तर ही हॅमर तयार झालेली आहे, जसं रिलायन्स मध्ये तयार झालं होतं तसं हॅमर तयार झालेली आहे. सो लेट सी की आता ही हॅमर बघून इथं जेवढे काही रिटेलर्स ऍड होतील, सो इथून काय SBI लाईफ इन्शुरन्स वरती जाणार आहे का परत डाऊन साईड मोमेंटम कंटिन्यू करते ते मंडेचं मार्केटच सांगेल. कारण आत्ताचं मार्केट हे प्रेडिक्शन करण्याच्या नादी न लागलेलंच बरं आहे. कारण जे सांगतोय त्याचं कदाचित उलट होऊ शकतो. कारण आता सध्या ट्रम्प इंडिकेटर फॉलो होतोय मार्केटमध्ये. ट्रम्प इंडिकेटर, TI इंडिकेटर, मी त्याचं नाव ठेवलंय TI इंडिकेटर, ट्रम्प इंडिकेटर. तो म्हणाल तसं मार्केट जरा इकडे तिकडे व्हायला लागले. ओके, लेट्स सी काय होते. SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये तर सगळ्यात भारी डिमांड झोन खालचे आहेत. ओके, ह्या झोन जर तुटला, जसं चला वीकली जाऊ आपण, हा झोन तुटू शकतो आणि ऑलमोस्ट तुटलाय, लिक्विडिटी स्वीप पण झालेली आहे. सो तुटू शकतो हा झोन तुटून परत खाली येऊ शकतो. आणि जर समजा प्रिव्हियस डे च्या वरती क्लोजिंग तर आहे, ह्या लेवलचे लिक्विडिटी स्वीप पण केली, ठीक आहे, ह्या झोननं अपमू दिला होता, पण ह्या सगळ्यांचा ओरिजिन हिथं बसलेला आहे. सो ह्या एक चान्स तर बनतोय की ह्या लेवलला येण्याचा. ICICI बघितला, HDFC बघितला, SBI लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स. ओके, सो दिस इज व्हॉट आय फील फॉर द इंडियन मार्केट. पण एक मात्र आहे, हळूहळू मी इंडियन मार्केटमधनं म्हणजे ट्विट करतोय. आय आय रिअली आय एम कम्प्लिटली म्हणजे इच्छाच होत नाही इंडियन मार्केटमध्ये सध्या ट्रेड करायची, ठीक आहे. त्यामुळे मी मोस्टली आता मी ग्लोबल मार्केटला फॉरेक्सला स्विच होईन काही दिवसात. अजून तर नाही, अजून थोडे दिवस मी अनालिसिस माझं जे काही आहे मला जेवढं वाटते, कारण मी सध्या इन्व्हेस्टमेंट तर इंडियन मार्केटमध्ये करणार आहे, म्हणजे कम्प्लिटली ट्रेडिंग मी सोडले असं काही नाही आहे, इन्व्हेस्टमेंट तर इंडियन मार्केटमध्ये करणार आहे. बट बिटकॉइन आणि सध्या गोल्ड मध्ये सध्या प्राइस ऍक्शन मोमेंटम आणि एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ट्रेडरचं, ते सध्या फक्त आणि फक्त फॉरेक्स ट्रेडिंग मध्येच मिळते. ओके, सो लेट्स सी काय होते. आणि सो this is my overall analysis. So please like the video, share with your friends, add your questions in the comment section and subscribe my channel. Thank you, tata, bye bye, good day.